आज आपण ज्या मैदानाबद्दल बोलणार आहोत ते मैदान म्हणजे फक्त एक मैदान नाही, तर बैलगाडा क्षेत्राची शान, मान आणि अभिमान आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठमोठी मैदानं झाली, हजारो शर्यती झाल्या, पण ज्या मैदानाचं नाव घेताच शर्यतप्रेमींच्या अंगावर काटा येतो, ते नाव म्हणजे पेडगावचं मैदान. पेडगाव मैदानाला बैलगाडा क्षेत्रातील पंढरी म्हटलं जातं. कारण जसं वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात, तसं बैलगाडा प्रेमी पेडगावच्या मैदानात येतात. येथे फक्त शर्यत होत नाही, तर परंपरा, संस्कृती, ताकद आणि शेतकऱ्यांचा अभिमान दिसतो. पेडगाव हे ऐतिहासिक गाव म्हणूनही ओळखलं जातं. गावाला जुना इतिहास लाभलेला आहे. इथल्या लोकांनी बैलगाडा शर्यतीची परंपरा जपली आणि ती महाराष्ट्रभर पोहोचवली. मैदानाची सुरुवात पूर्वी गावोगावी यात्रा, जत्रा आणि सणांच्या वेळी बैलगाड्यांच्या छोट्या शर्यती भरत असत. पण पेडगावमध्ये या खेळाला वेगळी ओळख मिळाली. गावातील शर्यतप्रेमी, शेतकरी आणि बैलगाडा मालक यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर मैदान सुरू केलं. सुरुवातीला साधं मातीचं मैदान होतं. ना मोठे स्टेज ना मोठी व्यवस्था, पण लोकांच्या प्रेमामुळे हे मैदान दिवसेंदिवस मोठं होत गेलं. पेडगाव मैदानाची खासियत म्हणजे इथली माती, घाटाची रचना आणि प्रेक्षकांचा उत्साह. मैदानात बैलांची धाव सुरू झाली की हजारो लोकांचा जल्लोष ऐकायला मिळतो. बैलांच्या टापांचा आवाज आणि ढोल ताशांचा गजर संपूर्ण वातावरण भारावून टाकतो. मैदानाची वैशिष्ट्ये. पेडगाव मैदानाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली शिस्तबद्ध शर्यत. प्रत्येक गाडीला योग्य संधी दिली जाते. मैदानात येणाऱ्या बैलांची तपासणी केली जाते. त्यामुळे शर्यतीमध्ये पारदर्शकता दिसते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या फायनल शर्यती. पेडगाव फायनल पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. अनेक प्रसिद्ध बैलजोड्या इथे धावल्या आहेत. हिंदकेसरी दर्जाच्या बैलांनी या मैदानात आपली ताकद दाखवली आहे. इथल्या घाटाची रचना अशी आहे की बैलांच्या वेगाची खरी परीक्षा होते. त्यामुळे पेडगाव मैदान जिंकणं म्हणजे मोठा सन्मान मानला जातो. बैलगाडा शर्यतीची परंपरा. बैलगाडा शर्यत हा फक्त खेळ नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनाचा भाग आहे. बैल म्हणजे शेतकऱ्याचा जिवलग साथीदार. पूर्वी शेतीची सर्व कामं बैलांवर चालायची. त्यातूनच बैलांची ताकद पाहण्यासाठी शर्यती सुरू झाल्या. पेडगाव मैदानाने या परंपरेला नवी उंची दिली. अनेक बैल मालकांनी आपल्या बैलांना मुलांसारखं वाढवलं. सकस आहार, व्यायाम आणि प्रेम यामुळे बैल मैदानात विजेप्रमाणे धावू लागले. पेडगाव मैदानातील मानकरी बैल. पेडगाव मैदानात अनेक दिग्गज बैलजोड्यांनी इतिहास घडवला. काही बैल त्यांच्या वेगासाठी प्रसिद्ध झाले, तर काही त्यांच्या सातत्यपूर्ण विजयामुळे ओळखले गेले. लोकांच्या तोंडी आजही काही नावं अभिमानाने घेतली जातात. हिंदकेसरी कॅप्टन, बकासूर, मुंबई किंग, बादल, सैतान, पाखऱ्या अशा अनेक बैलांनी मैदान गाजवलं. काही बैलांनी सलग अनेक फायनल जिंकून इतिहास निर्माण केला. प्रत्येक वर्षी नवीन बैल मैदानात येतात, पण काही बैल अशी छाप सोडतात की त्यांची नावं कायम लक्षात राहतात. महिलांचा सहभाग. पूर्वी बैलगाडा शर्यत हा फक्त पुरुषांचा खेळ मानला जायचा, पण काळ बदलला आणि महिलांनीही या क्षेत्रात पाऊल ठेवलं. महिलांनी बैलांची देखभाल, प्रशिक्षण आणि मैदान व्यवस्थापनामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. काही ठिकाणी महिलांसाठी विशेष स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे बैलगाडा क्षेत्रात महिलांचे योगदान वाढत गेलं. आज अनेक महिला बैलगाडा संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मैदानाचा प्रभाव. पेडगाव मैदानामुळे अनेक गावांमध्ये बैलगाडा शर्यतीला नवी प्रेरणा मिळाली. तरुण पिढीला या परंपरेची ओळख झाली. शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष, मेहनत आणि संस्कृती या मैदानातून दिसून येते. आज सोशल मीडियामुळे पेडगाव मैदान महाराष्ट्रभरच नाही, तर देशभर प्रसिद्ध झालं आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पेडगाव फायनलचे व्हिडिओ लाखो लोक पाहतात. निष्कर्ष. पेडगाव मैदान म्हणजे बैलगाडा क्षेत्राचा अभिमान आहे. हे मैदान फक्त मातीचं नाही, तर हजारो शेतकऱ्यांच्या भावना आणि प्रेमाने उभं राहिलेलं आहे. इथे बैल धावतात, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचं स्वप्नही धावतं. जोपर्यंत महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा नाद आहे, तोपर्यंत पेडगाव मैदानाचं नाव अभिमानाने घेतलं जाईल. नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत,